पांढऱ्यावर काळं करणं हा माझा छंद असला तरी आताशा कॉम्प्युटरवर काळं करतोय. पण कधीकाळी शुभ्र कागदावर लिहिलेल्या काळ्या अक्षरांनी माझ्यासारख्या अनेकांना अपरिमित आनंद मिळवून देणारे लेखक आमच्यासारख्यांसाठी ऊर्जेचे स्रोत ठरले. अरे, हे तर आपणही लिहू शकलो असतो की, असं जाणवण्या इतपत सोप्या साध्या रसाळ भाषेत लिहिणारी ही लेखक मंडळी. जेव्हा लिहायला लागलो तेव्हा हे लिहिणं एवढं साधं सोपं नसतं याची सुद्धा अनुभूती मिळाली. आणि यांच्या पावलावर पावलं टाकत कसाबसा चालायला शिकलो. रोजच्या जीवनातले साधे प्रसंग, व्यक्ती यांचं निरीक्षण करायला यांनी शिकवलं. आयुष्यातला आनंद गोळा करायला शिकवलं. अशा लेखक गुरुजींपैकी एक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. इतर लेखकांपेक्षा माडगूळकरांचं लेखन थोडं वेगळं आहे. ते यासाठी की त्यांच्या लेखणीला निसर्ग लगडलेला असतो. जंगल, पशु, पक्षी, शिकार यातल्या बारकाव्यांच्या बरोबरच ते रोजमर्रा जीवनावरही मोठ्या लाघवी शब्दात भाष्य करून जात असतात. पांढऱ्यावर काळे हे त्यांचं पुस्तक मी कितव्यांदा तरी नुकतंच हातावेगळं केलं. मेहता प्रकाशनानं 1971 साली हे पुस्तक प्रकाशित केलं. हा कथासंग्रह आहे. मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचं आहे. मांडणीही त्यांचीच. 37 छोट्या छोट्या कथांचा हा पुंजका आहे. प्रभूचा दुसरा अवतार ते एक प्रवास वर्णन असा हा आनंदाचा प्रवाह आहे. यात प्रभूचा अवतार म्हणजे कासवाची गोष्ट आहे. याचं नाव आहे क्लासिक दगडू. असंच एक मांजर पाळलेलं, त्याचं नाव गुंडू. त्याच्याविषयी लिहिताना आसपासच्या बोक्यांशी मारामाऱ्या करून तो आता एरंडवणा भागातला दादा झाला आहे, त्याचं नैतिक वर्तन तर एखाद्या खलाशासारखं झालं आहे, असं ते लिहून जातात. तशीच भावना ते जिम या कुत्र्याबद्दलही व्यक्त करून जातात. या संग्रहात त्यांनी इतक्या विविध विषयांवरती लिहिलेलं आहे की प्रत्येकाचा परामर्श घेणं अशक्य आहे. यात प्रासंगिक लिखाणाबरोबरच ललित अंगानं जाणाऱ्या कथाही आहेत. त्या सगळ्या उलगडून सांगणं म्हणजे एखाद्या रहस्यकथेचं रहस्य अगोदरच सांगून टाकल्यासारखं होईल. माडगूळकरांच्या साहित्याचा आस्वाद घेताना त्यांच्या साध्या पण डौलदार भाषेचा प्रत्यय येऊन जातो. कुठेही अतिरेक नाही, अलंकारिक शब्दांचा भडीमार नाही. सरळ पण नेमक्या भाषेत ते मांडणी करून जातात. ओसरीवर रंगलेल्या बैठकीत एखाद्या गोष्टीवेल्हाळ व्यक्तीनं सगळ्यांना गुंगवून टाकावं तसं काहीसं वाटतं. तशी त्यांची एकूण एक पुस्तकं मी वाचलेली आहेत. प्रत्येक पुस्तकाचं रूप वेगळं, रंग वेगळा. पुन्हा पुन्हा उजळणी करायला भाग पाडणारे जे लेखक आहेत त्यात व्यंकटेश माडगूळकर येतात. आता हेच पहा ना, पांढऱ्यावर काळे हे मी कितव्यांदा तरी वाचतोय. समाधानच होत नाही. मी एकाच वेळी तृप्तही होऊन जातो आणि अतृप्तही. माझ्या आईवडिलांनी माझं संगोपन केलं, संस्कार दिले आणि माडगूळकरांसारख्या लेखकांनी मला जाणीव समृद्ध केलं. मी त्यांच्या कायमचा ऋणात आहे. लेखन मंगेश उदगीरकर. वाचन दत्ता सरदेशमुख.